नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. मी मूळचा सातारचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 38 वर्ष नोकरी केली. त्यापूर्वी शिक्षणासाठी साताऱ्यात असताना काही घटना घडल्या. त्या बँकेतल्या, साहित्य क्षेत्रातल्या अशा काही आठवणी आपल्यापर्यंत मांडाव्यात ज्या प्रेरणादायी आहेत. म्हणून हे आनंदाचं ATM नावाची व्याख्यान मला सुरू केली. त्यातला एक प्रसंग आठवतो. साताऱ्यात जलमंदिरचं प्रांगण होतं. पूर्ण भरलं होतं. मोठी सभा होती. जलमंदिर हेच आधी प्रेरणादायी. कोणी पाहुणे आले की आम्ही जलमंदिरात घेऊन जायचो, देवीचं दर्शन घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही देवी आणि वडिलांची तिथं ओळख असल्यामुळं त्यांच्यामुळं कपाटातली वाघनखं काढायची, ती हातात घालायची, पाहुण्यांना घालायला द्यायची. हे असं वाघनखं, अफजल खानाचं पोट असं फाडलं होतं, असं ते दाखवायचं. बाजूला जलमंदिरामधल्या तलावामध्ये मासे, तिथलं ते वर्णन सगळं. आणि अशा सुरेख, नयनरम्य, आनंददायी भागामधले ते पटांगण सगळ्या श्रोत्यांनी भरलं होतं. काय होता हा समारंभ? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं व्याख्यान होतं. मी सांगतोय त्यावेळेला ते शिवशाहीर नव्हते, ते बाबासाहेब पुरंदरेंचं व्याख्यान होतं. आणि अध्यक्षस्थानी होत्या छत्रपती सुमित्राराजे राणीसाहेब भोसले. शिंग वगैरे वाजवली गेली. वातावरण सगळं शिवकालातलं असतं तसं निर्माण झालं. आणि बाबासाहेब पुरंदरे बोलायला लागले. सगळे पटांगणात बसायचे. त्याला अशा खुर्च्या नव्हत्या. सगळेजण इतके रंगून गेले. ही व्याख्यानमाला 10 दिवस चालली. आणि त्याचा प्रभाव एवढा झाला, लोक म्हणाले शिवचरित्र ऐकावं तर बाबासाहेब पुरंदऱ्यांकडनंच. राणीसाहेबांनी त्यांचा सन्मान केला, सत्कार केला आणि म्हणाले यांना आजपासून आपण शिवशाहीर म्हणायचं. ही पदवी राणीसाहेबांनी त्यांना देऊन टाकली. आणि आमचे अतिशय आवडते असं हे व्यक्तिमत्व शिवशाहीर झालं. बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्राची व्याख्यानं गावोगावी व्हायला लागली. पण वरचेवर ते सातारला यायचे. माझे वडील सातारच्या महाराजांचे सराफ होते. त्यामुळे दागिन्यासंबंधी काही काम असेल तर वडील मुंबईला जाऊन यायचे. त्यावेळेला काही वेळेला बाबासाहेब पुरंदरे बरोबर जायचे, महाराजांची ओळख म्हणून. हे दोघं मिळून जायचे आणि त्या दागिन्यांचं डिझाईन कसं असावं, काय असावं हे पाहायचं. त्यांच्यातली लग्न असायची महाराजांच्यातली, तर महिनाभर आधी काम चालायचं. केळीची पानं चांदीची 200 जणांची, त्याचा संबंध एक पॉलिश करणं, हे या सगळ्यामध्ये वडील आणि बाबासाहेब यांचे संबंध घट्ट झाले होते. हे मला भाग्य वाटतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण नेहमी आता भेटू शकतो आहे. पण बाबासाहेबांची व्याख्यानं इतकी वाढत गेली की देशाबाहेर परदेशापर्यंत गेली. त्यांची व्याख्यानाची जी नोंद करायची वही होती, डायरी, ती पुढच्या वर्षाची व्याख्यानं, त्याच्या पुढच्या वर्षाची व्याख्यानं इथपर्यंत जायला लागली. शिवचरित्रावरचं त्यांनी नाटक जाणता राजा हे बसवलं. 150 कलाकार, मैदानात नाटक होत आहे. प्रचंड गर्दी होती आहे. आज नाही, रोज प्रयोग होत आहेत, तरी लोक येत आहेत. हे सगळं चाललेलं होतं. त्याच काळात मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला होतो, बाजीराव रोडला. आणि बाजीराव रोडच्या समोर विश्रामबाग वाडा आहे. ह्या विश्रामबाग वाड्यामध्ये बाबासाहेब पुरंदऱ्यांचं कार्यालय होतं. ते तिथूनही काम करत होते.
आणि एक मोहीम अशी होती की विश्रामबाग वाड्यापासनं घोड्यावर बसून अश्वारोहण करून अनेक युवक हे पन्हाळ्यापर्यंत जाणार होते. संध्याकाळची वेळ होती, तो महोत्सव सगळा लोक जमलेले होते. पण आता अंधार होतोय, त्यांना वीज हवी होती. तर विजेची जोडणी मी म्हणलं आमच्या इथनं सोयीचं आहे, तर बँकेतनं मी करून दिली त्यांना. आणि त्या युवती वगैरे अशा 9वारी साडेतल्या बसलेल्या. बाबासाहेब म्हणाले, शाबास, बँका काय काय कामं करतात, तर अश्वारोहणाला तुम्ही ही मदत केलीत म्हणले. छान आहे, छान आहे. पुढं मी बाबासाहेबांना म्हटलं की मला अजून एक व्यक्तिमत्व आवडतं, ते म्हणजे नामदार जगन्नाथ शंकर शेठ. ह्या जगन्नाथ शंकर शेठ यांनी या विश्रामबाग वाड्यामध्ये संस्कृत पाठशाळा सुरू केली, इंग्रजांना काढायला लावली, सर्व शाळांमध्ये संस्कृतचा विषय आणला. हे स्थान त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. रमणा जो बंद होणार होता, त्यामुळं हे जे गुरुजी होते ज्यांचा रमणा बंद होणार, त्यांना काम मिळावं म्हणून संस्कृत शिकवायची व्यवस्था केली. त्यात ते कार्यरत राहतील. मग आपण त्यांची प्रतिमा इथं लावूया का? ते हो म्हणाले. एकही क्षण त्यांनी वाया घालवलं, हो म्हणाले. मी चांगली मोठी प्रतिमा तयार करून घेतली, ती त्यांच्या इथं दिली. म्हणलं ही लावूया. मुंबईवरनं शंकर शेठ यांचे कुटुंबियांना आमंत्रित केलं. पद्मिनी शंकर शेठ या त्यांच्या घरातल्या आदर्श अशा सुनबाई त्या आल्या. मुंबईमध्ये समाजकार्य करणाऱ्या त्या होत्या. पुण्यातले आम्ही लोक जमलेलो होतो आणि त्या वाड्यामध्ये असा तो भव्य समारंभ झाला. वा वा, मला म्हटलं आनंद झाला, एवढं काम झालं. मोठ्या लोकांनी जे केलं आहे ते तिथं मांडलं, तर तिथं जे लोक जातात ते पाहतात ना की असं होऊ शकतं. पण त्याच्या आधी मी महाविद्यालयात असताना सातारला, पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे आणि सुधीर फडके संगीतकार यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं. आणि ते म्हणाले, मोहन रानडे गोव्यामधले आंदोलन करणारे गोवावीर, मूळचे सांगलीचे, यांना पोर्तुगीजांनी पकडलं आणि आज कित्येक वर्ष झाली ते पोर्तुगालमध्ये शिक्षा भोगतायत. त्यांच्या सुटकेसाठी आपण काही करायला पाहिजे. त्यावेळेलाही त्यांची भेट झाली होती आणि आम्ही तो प्रयत्न केला होता, त्यालाही यश आलं होतं. बाबासाहेब हे नुसते इतिहासकार नव्हते, याच्यात काम करणारे होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते काम केलं. मोहन रानडे यांच्या वेळेला, या आत्ता सांगितलं तसं शंकर शेठ यांच्या कामाच्या वेळेला त्यांचा आम्हाला उपयोग झाला. पुढं मी नामदार शंकर शेठांच्यावरच पुस्तक लिहिलं. तर मला प्रथम त्यांचीच आठवण झाली. म्हणलं, आदरणीय बाबासाहेब, मी तुम्हाला नमस्कार करायला आलो आणि एक विनंती, मला तुम्ही याची प्रस्तावना लिहून द्या. त्यांनी सांगितलं, मी देतो, पण किती दिवसात देईन सांगता येत नाही. आणि मग मला त्यांच्या सहकार्याने सांगितलं, ते पूर्ण अभ्यास करतात मगच प्रस्तावना लिहितात, नुसत्या तुमच्या पुस्तकावरनं लिहित नाहीत. आणि सुमारे 6 महिन्यांनी त्यांनी मला ती प्रस्तावना दिली. तोपर्यंत त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सगळ्या चरित्रांचा अभ्यास केला. आणि प्रस्तावनेत ते म्हणतात, शंकर शेठ जर 100 वर्ष आधी जन्माला आले असते तर आपल्या भारताचा इतिहासच बदलला असता. हे थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं, ब्रिटिशांना तिथे येऊ दिलं नसतं त्यांनी. पण या शंकर शेठांनी ब्रिटिशांची पुढं मैत्री करून भारत कसा सुजलाम सुफलाम होईल हे पाहिलं. शिक्षणाची सुरुवात केली, अनेक कामं केली, याची जाणीव होती. ते समारंभ हा पुस्तकाचा परत एक त्यांच्याबरोबर मिळालेला लाभ होता. मग शिवसृष्टी त्यांनी काढायची सुरुवात केली होती पुण्याजवळ. येणारे पैसे आहेत ते तिथं ते देत होते. शिवसृष्टी, माझे सातारचे बालपणापासूनचे मित्र विनीत कुबेर हे त्याचं काम बघत होते. त्यामुळे ही शिवसृष्टी काय पाहायला मिळत होतं. आत्ताही मी पाहून आलो, अप्रतिम आहे, जरूर पाहावं असं आहे. हे बाबासाहेब पुरंदऱ्यांचं काम आहे.
बाबासाहेबांचं वय वाढत होतं, पण व्याख्यानं काही थांबत नव्हती. 99 वय झालं होतं. 99व्या वर्षी ते गेले. त्यावेळेला मला विनीत कुबेरजीच आठवण सांगितली की ते दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला आले होते. त्यांच्या त्या गाडीतनं उतरले होते आणि त्यांनी मान वळवली तर विनीत कुबेर दूर दिसला त्यांना त्यांनी एवढंच केलं. विनीतला ते कळलं की 2/0/20 तारखेला आपली मीटिंग आहे. हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं. जायच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे. एवढं म्हणजे तोपर्यंत मी कार्यरत राहणार आहे जायचं. राजा छत्रपती ह्या पुस्तकानं तो वेड लावलं. अनेक युवक होते, ते म्हणले खरंच चरित्र आम्हाला इथं कळलं. प्रतापगडाचं नुसतं वर्णन करायचं झालं तर किती पाऊस पडतो सांगाल ते काय म्हणतात, इथे इतुका पाऊस पडतो की उडत्या पक्ष्यांचे पंखावरील शेवाळे माजते. काय 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 अशा बाबासाहेबांच्याकडे मी अनेक उपक्रम काढायचे आणि जायचं. एक उपक्रम आम्ही काढला होता, चला साहित्यिकाच्या घरी, अखिल भारतीय साहित्य परिषदेत. मग म्हटलं आता यावेळेला आपण बाबासाहेब पुरंदरांच्याचकडे जाऊया. आम्ही मग दसऱ्याचा मुहूर्त निवडला. दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या घरी जायला सगळ्यांना एक प्रवेशद्वार मुक्त असायचं. गेलो, बाबासाहेब नमस्कार केला. शस्त्र सगळी मांडली होती, त्याचं पूजन झालेलं होतं. शस्त्र साठवायचा त्यांना छंदच होता. तलवारी होत्या, रायफल्स होत्या, त्याला होतं. आणि पुढं काय होतं, लॅपटॉप ठेवला होता. म्हणजे नव्या युगाबरोबर पुढं जायचं आहे तेही त्यांना माहिती होतं. हे लॅपटॉप हे आता फार मोठं शस्त्र आहे म्हणले. त्यानं हे करतो. सहज आठवलं म्हणून सांगतो, हे शस्त्र वगैरे जमवणं, त्यांना तलवारी जमवायच्या होत्या आणि त्यांना कळलं त्यांचे खास मित्र गोनी दांडेकर यांच्याकडे एक चांगली तलवार आहे, ती मला पाहिजे म्हणले. आता कशी मिळवायची, मित्र तर आहे म्हणून ते त्यांना म्हणले, आप्पा गोनी जाना, काल माझ्या स्वप्नामध्ये भवानी देवी आली होती आणि ती म्हणाली की असा असा एक दाढीवाला तुझा मित्र आहे, त्याच्या घरी जा, त्याच्याकडं माझी तलवार मी ठेवलेली आहे, तो स्वतःहून तुला ती देईल. तर आप्पा गोनीदा हसले खूप. म्हणले छान आहे, छान आहे. पण म्हणले आता काय झालं, काल माझ्याही स्वप्नात शंकर महाराज आले होते, देव, आणि ते म्हणाले आज मी भवानी देवीला विनंती केली की तू माझे पाय चेपत बैस, मी फार थकलेला आहे. आणि ती मी स्वप्नात पाहत होतो, ती सेवा करत होती आणि तिनं मला हेच सांगितलं की एक असा म्हातारा आहे, म्हातारा एक दाढीवाला आहे, तो कदाचित तुला असं सांगेल की माझी तलवार आहे ती मिळेल. तर मी काही त्याच्या स्वप्नात गेलेलं नाही, आज तुझ्याच स्वप्नात आहे म्हणे. असं त्यांनी उत्तर दिलं. ह्या मोठ्या लोकांचे ह्या हसत खेळत झालेले विनोद हेही प्रेरणादायी असतात. बाबासाहेब पुरंदरे हे अनेक वेळा भेटले. पुण्यामधल्या कार्यक्रमात त्यांना ऐकायचं. सरस्वतीची प्रार्थना म्हणत ते पुढं म्हणायचे, वा वा वा. पण ते नेहमी काय सांगायचे माहिती आहे, मी का आलो 99च्या पुढे, मी लहान मुलासारखा जगतो. तुम्ही आता बाहेर गेलात ना की आम्ही तुमच्यापैकी मला एखादा आवडला त्याची नक्कल करत बसतो, इतरांना दाखवतो. लहान मुलांसारखं मी करतो. नकला करा, हसत राहा. जे लहान मूल असतं ते कुठलेही तणाव न घेता जगतं, त्याप्रमाणे जगायला शिका. त्याचा मी प्रयत्न करतो, म्हणूनच पुढं जातो. हाही धडा त्यांच्यातनं घ्या आणि पुढं चला. ही मोठी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचं स्मरण करून त्यांचे गुण आहेत ते आपल्यात घ्यावेत. हे केलं तर आपणही मोठे होऊ, आनंदी राहू, समाधानी राहू. हे जास्तीत शेअर करा. धन्यवाद.